जावा इज अ हाय लेवल अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. हाय लेवल म्हणजे काय, तर एखादा प्रोग्राम जेव्हा युजरला समजतो, म्हणजे युजरला समजणाऱ्या भाषेत असेल तर त्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. आणि जर ती भाषा कॉम्प्युटरला कळते तर तिला लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. मग हाय लेवल कोणाला म्हणायचं, सी म्हणजे बेसिकली सी, सी प्लस प्लस अशा लँग्वेज की ज्या युजरला जास्त समजत असेल तर त्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणा, आणि कॉम्प्युटरला समजत असेल तर तिला लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणा. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स अशा सगळ्या गोष्टी. ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे सगळे प्रिन्सिपल जर ती फॉलो करत असेल लँग्वेज तर तिला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हणतात. आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट प्रोग्रामिंग लँग्वेज काय म्हटलं, कारण जी प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होते तिला आपण प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हणतो. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट जावामध्ये का शक्य झालं, कारण जावामध्ये आपण वापरणार आहोत जेव्हीएम. जेव्हीएम म्हणजे काय, जावा व्हर्च्युअल मशीन. म्हणजे जेव्हा एखादा प्रोग्राम घ्यायचा, कंपाईल करायचा, आणि त्या कंपाईल झालेल्या प्रोग्रामचं बाईट कोड घ्यायचा आणि तो बाईट कोड ऍक्च्युली नंतर मग रन करायचा, म्हणजे बाईट कोड इज गिव्हन टू द जेव्हीएम. मग आता काय, जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे पहिले कंपायलर कंपायलर काय करतं, बाईट कोड तयार करतं आणि तो देतो जेव्हीएमला. जेव्हीएम म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. आणि मग तो प्रोग्राम रन होतो. म्हणून मग काय, कुठल्याही साध्या सी, सी प्लस प्लस मध्ये असा बाईट कोड तयार होत नाही, म्हणून त्याला काय मॅनेज्ड कोड असं म्हणलं जात नाही. मॅनेज्ड कोड म्हणजे काय, ज्या लँग्वेज मध्ये एखादा इंटरमिजिएट कोड तयार होतो त्या लँग्वेजला मॅनेज्ड कोड असं म्हणतात. जावा ही मॅनेज्ड कोड लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये जेव्हीएम, जावा व्हर्च्युअल मशीन वापरलं जातं. जेव्हीएम काय खातं, तर मग ते बाईट कोड खातं. मग बाईट कोड बनवायचा कोणी, मग जावाचं कंपायलर जेव्हा कंपाईल करतं प्रोग्राम तेव्हा बाईट कोड म्हणजे आउटपुट त्याचं बाईट कोड असतं. आणि बाईट कोड जेव्हीएमला दिल्यामुळे मग तो जेव्हीएम हे इंटरप्रेटरचं काम करतं आणि कंपायलर हे सिम्पल कंपायलरचं काम करतं. म्हणून जावामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, कंपायलर ॲज वेल ॲज रन, दॅट इज अ इंटरप्रेटर. म्हणून जावाला कंपायलर पण म्हणतात आणि इंटरप्रेटर पण म्हणतात. मग कोणी सांगितलं की सी आणि सी प्लस प्लस आणि जावामध्ये काय फरक झाला, तर तो फक्त जेव्हीएमचा फरक आहे. जेव्हीएम त्याच्यामध्ये नसतं, सी आणि सी प्लस प्लस मध्ये नाही. म्हणून काय, अशा दोनदा प्रोसेस होत नाही, एकदाच प्रोसेस होते. तर एकदा जावाचा प्रोग्राम आपण घेतो, तो कंपाईल करतो. कंपाईल केल्यावर त्याची बाईट कोड फाईल तयार होते. बाईट कोड फाईल कोणाला, तिला क्लास फाईल असं म्हणतात. आणि ती क्लास फाईल आपण कोणाला देतो, जेव्हीएमला. जेव्हीएम काय खातं, तर बाईट कोड खातं असं म्हणायचं. आणि मग त्याचं आउटपुट मग ऍक्च्युली रन केलं जातं. मग हे सगळं जे आहे जावा रन टाइम इन्व्हायरमेंट, त्याला JRE असं म्हणतात. जेव्हीएम म्हणजे जावा व्हर्च्युअल मशीन. आणि जावाचं कंपायलर, जावाला इंटरप्रेटर पण काय म्हणतात, कारण त्याच्यामध्ये इंटरप्रेटर पण आहे. मग आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय झालं पहा, तर जेव्हा आपला जावाचा प्रोग्राम होता तो काय केला, आपण कंपाईल केला. तो कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तो कंपाईल झालेला कोड म्हणजे बाईट कोड कुठेही रन होतो, म्हणजे विंडोजवर, मॅकिंटोशवर आणि लिनक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर. त्याच्यामुळे जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हणतात. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय सांगितलं, त्याच्यामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, ॲब्स्ट्रॅक्शन हे सगळे प्रिन्सिपल जे आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे ते सगळे वापरले जातात. म्हणून जावाला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असं म्हणतात. आता याला रोबोस्ट पण म्हणतात किंवा गार्बेज कलेक्शन असं म्हणतात. म्हणजे काय, जावामध्ये गार्बेज कलेक्शन हे ऑटोमॅटिक होतं, म्हणजे तुमची मेमरीचे प्रॉब्लेम स्वतः जावा स्वतः हँडल करते. सो इट इज अ कॉल्ड ॲज, दॅट इज अ गार्बेज लँग्वेज. गार्बेज कलेक्शन त्याला शब्द आहे, त्याला रोबोस्ट लँग्वेज असं म्हणतात. तर आता मग हे कसं कसं होतं हे या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. तर पहा इथं काय केलं, आपण जावाचा प्रोग्राम घेतला, तो कंपाईल केला. कंपाईल केल्यावर काय तयार होतं, दॅट इज अ बाईट कोड. आणि तो बाईट कोड कोणाला दिला जातो, जेव्हीएमला. म्हणून आपण जावा काय, राईट वन्स अँड रन एनिवेअर असं म्हणतो. जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट झाली नंतर काय, रोबस्ट आणि सिक्युअर्ड म्हणजे काय, तो त्याचे मेमरीचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करतो. नंतर मल्टी थ्रेडेड किंवा सिम्पल लँग्वेज का म्हणतो, कारण जावाच्या आधी जेवढ्या काही लँग्वेज होत्या, सी, सी प्लस प्लस, या लँग्वेजमध्ये जेवढं काही अवघड होतं ते सगळं काढून टाकल्यावर जी लँग्वेज राहील तिला जावा असं म्हणतात. मग जावामध्ये सी, सी प्लस प्लसच्या अवघड गोष्टी काढून टाकल्या आहेत. मल्टी थ्रेडेड म्हणजे काय, एखाद्या प्रोग्रामचे तुकडे करणे, त्याला थ्रेड असं म्हणतात, जो थ्रेड इंडिव्हिज्युअली रन होऊ शकतो. आणि अशी कन्सेप्ट जावामध्ये आहे, म्हणून याला जावाला मल्टी थ्रेडेड असं म्हणतात. डायनेमिक म्हणजे काय, की एखादी गोष्ट रन टाइम म्हणजे न्यू न्यू तयार करून तुम्ही अप्लाय करू शकता. तर याला त्यामुळं न्यू शब्द आल्यामुळे ही जावा ही डायनेमिक प्रोग्रामिंग लँग्वेज झाली. नंतर कंपायलर पण आहे, इंटरप्रेटर पण आहे. कंपायलर म्हणजे काय, जो हाय लेवल टू लो लेवल मशीन लँग्वेज मध्ये आउटपुट देतो, पण इथं बाईट कोड मध्ये दिलेलं आहे, तर म्हणून इथं कंपायलर पण वापरलं. आणि इंटरप्रेटर पण आहे. व्हॉट इज इंटरप्रेटर, विच कन्वर्ट युअर प्रोग्राम लाईन बाय लाईन, म्हणजे कंपायलर पूर्ण प्रोग्राम कन्वर्ट करतो. जेव्हीएम हे इंटरप्रेटर आहे. मग हे सगळे जे फीचर्स आहेत त्या सगळ्या फीचरमुळे काय झालं, जावा फेमस झालेली आहे. मग जावामध्ये काय काय असतं, जसं कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज बघितली त्याच्यामध्ये काय काय पाहायला मिळणार आपल्याला,
जसं सगळ्यात पहिले काय डेटा टाइप्स ऑफ द जावा काय म्हणायचं किंवा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. तर हॅलो वर्ल्ड प्रोग्राम कसा येईल तर हो आहे इथं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन आणि स्ट्रिंग ARGS इन द ब्रॅकेट असं म्हणायचं आणि सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. तर इथं कसं केलंय पब्लिक म्हणजे हा जो फंक्शन आहे तो ज्या क्लासमध्ये लिहिलेला आहे ते पब्लिक पाहिजे. स्टॅटिक म्हणजे काय स्टॅटिक व्हॉट इज अ स्टॅटिक स्टॅटिक इज अ फंक्शन विच गेट कॉल्ड नॉट बाय द क्लास सॉरी नॉट बाय द ऑब्जेक्ट बट कॉल्ड बाय द क्लास इट सेल्फ इज कॉल्ड एज स्टॅटिक. व्हॉइड म्हणजे रिटर्न काही करत नाही. मेन म्हणजे त्या फंक्शनचं नाव आहे. स्ट्रिंग ARGS ला कसं वाचायचं ARGS इज अन ॲरे ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑफ द क्लास स्ट्रिंग आणि इथं सिस्टम डॉट 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 प्रिंटलन दॅट इज हॅलो वर्ल्ड हे पहिलं प्रोग्राम आहे. आता हा मेन फंक्शन ज्या क्लासमध्ये लिहिला त्याच क्लासच्या नावाने आपण हा प्रोग्राम सेव्ह करावा लागतो. तर एवढे हे नियम आपल्याला जावाचे माहित पाहिजेत. पहिलं काय पब्लिक पब्लिक म्हणजे हे फंक्शन कुठेही ऍक्सेस करा. स्टॅटिक म्हणजे तो फंक्शन जो मेन आहे तो क्लासच्या नावाने कॉल करायचा ऑब्जेक्टने नाही. वॉइड म्हणजे काही रिटर्न करत नाही. मेन म्हणजे स्वतः मेन फंक्शन आणि स्ट्रिंग ARGS याला कमांड लाईन आर्ग्युमेंट असं म्हणतात. म्हणजे युजरकडनं कमांड प्रॉम्प्ट वरनं काही घेण्याचं असेल तर आपण ते कमांड प्रॉम्प्ट वरनं एंटर करतो. त्यानंतर जो शब्द आहे की आता जावाचे डेटा टाइप्स कुठले कुठले ते इंटिजर फ्लोट आणि कॅरेक्टर हे तर मेन आलेच. तर आता चार शब्द लक्षात ठेवायचे बाईट शॉर्ट इंट लॉंग असं लक्षात ठेवा. बाईट शॉर्ट इंट लॉंग हे चार झाले बेसिक डेटा टाइप्स. बाईट शॉर्ट इंट लॉंग हे झाले बेसिक डेटा टाइप्स. बाईट म्हणजे हे सगळे इंटिजरचे प्रकार आहेत. बाईट शॉर्ट इंट लॉंग तर कसं लक्षात ठेवायचं 1 2 4 8 वन बाईट 2 बाईट 4 बाईट 8 बाईट अशी त्याची साईज झाली. बाईट शॉर्ट इंट लॉंग नंतर फ्लोटसाठी फ्लोट डबल फ्लोटला 4 बाईट डबलला 8 बाईट आणि जावा हे कॅरेक्टरसाठी काय वापरतं ASCII वापरतो. ASCII वापरत नाही युनिकोड वापरतो. युनिकोड म्हणजे काय युनिव्हर्सल कोड. म्हणून तुम्ही जावामध्ये मराठी इंग्लिश हिंदी उर्दू कुठल्याही लँग्वेजच्या अल्फाबेटमध्ये काही लिहू शकता. नंतर आता राहिलं काय आता इफ एल्स व्हाईल लूप हे सगळं दॅट इज अ कॉल्ड एज ऑपरेटर्स. कुठले कुठले आहेत मग आता ऑपरेटर्स आता हे सगळे आपण एका एक्झाम्पलनी पाहणार आहोत. मग आता सगळ्यात पहिलं काय दाखवलंय इफ एल्स करायचं. इफ एल्स कसं आहे यासाठी पहिले क्लास लागला. क्लासचं नाव काय घेतलं इथे क्लास घेतला इथे मेन फंक्शन घेतलं आणि स्कॅनर क्लास का वापरला. स्कॅनर काय करतं युजरकडनं इनपुट घेण्यासाठी आपण वापरतो. सिस्टम डॉट इन म्हणजे कीबोर्डवरून एंटर करा तो त्याचा ऑब्जेक्ट स्कॅनर मध्ये आला आणि स्कॅनरच्या त्या SC ऑब्जेक्टनी कुठलं नेक्स्ट इंटिजर नावाचं फंक्शन कॉल करा. नेक्स्ट इंटिजर म्हणजे काय तर ज्याला आपण म्हणतो की इंटिजर एंटर करण्यासाठी इंटिजर डबल साठी डबल फ्लोट साठी फ्लोट तसं आलेली व्हॅल्यू कीबोर्ड वरनं कुठं हे पूर्ण लाईन एकत्र बघायची. म्हणजे एवढं सगळं बघितल्यामुळे काय झालं कीबोर्ड वरनं एंटर केलेली टाईप इंटिजर व्हॅल्यू समजा 7 एंटर केलंय 7 कुठे आलं नंबर मध्ये. मग तो नंबर इव्हन आहे का ऑड आहे आता 7 ऑड आहे पण इथं मी समजा 6 टाकला तर तो कसा आहे इव्हन आहे. तर हा प्रोग्राम काय सांगेल इव्हन किंवा ऑडचा प्रोग्राम झाला युझिंग इफ एल्स. हा कशाचा आहे स्विच केस सेम. बाकी स्कॅनरचा आता हे सगळं ही लाईन सेम असणार. इंटिजर एक व्हॅल्यू घेतली स्विच केस कशासाठी असतो जसं लिफ्ट मध्ये आपण बसलो तर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर कुठे समजा मी म्हटलं फोर्थ फ्लोअर तर हे डायरेक्ट इथे येईल आणि ते थर्सडे म्हणून ब्रेक होईल किंवा 3 म्हटलं तर ते वेन्सडे येऊन ब्रेक होईल. तसं कुठल्याही जसं लिफ्ट मध्ये असतं इफ एल्स आणि स्विच केस मध्ये तोच फरक आहे. लिफ्टचं जे व्हिज्युलायझेशन आहे ते कुठे समजायचं स्विच केसला ज्या फ्लोअरला पाहिजे त्या फ्लोअरला जाता येतं. आणि सगळ्यात शेवटी डिफॉल्ट असतं. डिफॉल्ट कशासाठी समजा मी 9 टाकलं तर 9 माझ्याकडे नाहीच आहे. मग ते कुठे जातं डिफॉल्टला जातं. असंच आपण कुठला वापरतो आता फॉर लूप. लूप म्हणजे काय बघायचं कुठल्याही जगातलं लूप आलं तर पहिले 3 गोष्टी बघायच्या कुठल्या कुठल्या कुठून सुरू झालं एक पासून कुठपर्यंत चाललंय एन पर्यंत. एन ही व्हॅल्यू युजरकडनं घेतली समजा 5 घेतली म्हणजे हे लूप 5दा प्रिंट होईल 1 2 3 4 5 असं आउटपुट देईल. जर 10 टाकलं तर हे लूप 10 वेळेस प्रिंट होईल. म्हणजे काय लक्षात घ्यायचं कुठून सुरू झालं कुठपर्यंत लूप फिरतंय आणि कितीने वाढतंय. पुन्हा एकदा कुठून सुरू झालं कुठपर्यंत चाललंय आणि कितीने वाढतंय. मग हे समजा व्हाईल लूपनी पण करता येईल. पहा कुठून सुरू झालं या इथनं आयची व्हॅल्यू घेतली समजा 1 त्या एन पर्यंत चाललंय समजा इथे बघा 1 घेतली आणि ते एन म्हणजे 5 पर्यंत चाललंय एक एकनं वाढतंय. तर सेम आउटपुट येईल 1 2 3 4 5. प्रश्न असा आहे की आता इथे लूप मध्ये जे लाईन आहे ती आतमध्ये घेतली का प्रिंट बाहेर केली. मग मला सगळ्यांची बेरीज शेवटी प्रिंट करायची असेल तर सम लूपच्या बाहेर लिहितात. त्याला काय म्हणायचं जर मला येणारं आउटपुट हे फक्त शेवटचं आउटपुट पाहिजे असेल तर मी लूपच्या बाहेर प्रिंट करतो. आता अरे म्हणजे काय सांगा तर एका एलिमेंट मध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट ठेवण्यासाठी आपण अरे वापरतो. किती एलिमेंट ठेवलेत 5. कुठल्या टाईपचे ठेवलेत इंटिजर. न्यू म्हणजे काय त्यांना मेमरी अलोकेट केली. तर हा जावाचा सेपरेटपणा आहे की सी मध्ये असं ना न्यू शब्द वापरत नाही. म्हणून हा डायनॅमिक अरे नाहीये सी मध्ये. मग इथं जावामध्ये हा डायनॅमिक अरे आहे. मग काय आहे तर याच्यामुळे मला अरेची लेंथ पण काढता येते आणि अरेची साईज कमी जास्त पण करता येते. न्यू म्हणजे काय इट अलोकेट रन टाइम मेमरी. तर केलं काय इथं दॅट इज अ 0
0 5 असं म्हणलं म्हणजे 0 पासून सुरू झालं 5दा आणि 5 एलिमेंटला अरे मध्ये व्हॅल्यू घेतल्या युजर कडनं आणि त्या प्रिंट केल्या. म्हणजे अरे इज अ वॉट एकाच व्हेरिएबलला एकापेक्षा जास्त इंटिजर किंवा फ्लोट ठेवणे याला अरे असं म्हणतात. स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग आणि अरे मध्ये तसा काही फरक नसतो, पण नॉर्मली त्याच्या शेवटी स्लॅश 0 असतो. हे सगळे सी चे कन्सेप्ट आता सोडून द्यायचे. आता जावा मध्ये काय आहे स्ट्रिंग? सो व्हॉट इज अ स्ट्रिंग इन जावा? तर ती एक क्लास आहे. काय सांगायचं? स्ट्रिंग इज अ क्लास. आणि मग क्लास असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या व्हेरिएबल फंक्शन सारख्या. मग इथे युजर कडनं एंटर करताना काय नाव एंटर करायचं, तर एंटर युअर नेम, तर काय म्हणायचं? नेक्स्ट लाईन. मग नेक्स्ट लाईन म्हणल्यामुळे तुम्ही स्ट्रिंग मध्ये ती लाईन एंटर केली आणि ती लाईन प्रिंट करता येते, लेंथ काढता येते. मग लेंथ फंक्शन कुठून आणलं? दॅट इज इट इज अ प्रॉपर्टी ऑर मेथड इनसाइड द क्लास स्ट्रिंग. आणि मग त्याच्या ऑब्जेक्टने ती मेथड कॉल केली लेंथ. मग लेंथ हे इनबिल्ट फंक्शन आहे. मग जावाचं स्ट्रिंग कोणी विचारलं तर काय सांगायचं? तर जावाचं स्ट्रिंग इज अ क्लास. वी कॅन क्रिएट अ ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास अँड वी कॅन गिव्ह सम स्ट्रिंग टू दॅट. सो इट कॅन होल्ड अ स्ट्रिंग ॲज अ क्लास. आणि मग त्या क्लासमध्ये फंक्शन आहे आणि त्या फंक्शनला आपण कॉल करू शकतो. मग साधं फंक्शन युजरने स्वतः फंक्शन कसं डिफाईन करायचं? तर पहा, ऍडिशन नावाचं फंक्शन डिफाईन केलं ज्याला दोन व्हेरिएबल दिलेत आणि ही दोन व्हॅल्यू म्हणजे युजर कडनं घ्यायच्या. समजा 5 इथं घेतला, 4 इथं घेतला, 5 आणि 4 ची मला ऍडिशन पाहिजे, तर किती झाली 5 आणि 4 ची ऍडिशन? तर 9. ती मी इथं पण करू शकलो असतो, पण फंक्शननी करण्यात फायदा काय? इथून ह्या व्हॅल्यू इथं पाठवा, 5 आणि 4 9 करा आणि ते 9 व्हॅल्यू रिटर्न करा आणि ती इथं आली. मग फंक्शनची व्याख्या काय? वेअर यू कॅन सेंड द पॅरामीटर फ्रॉम सम फंक्शन टू अनदर फंक्शन. बघा, इकडनं ते तिकडे गेलं आणि त्यातनं रिटर्न करून घेऊन व्हॅल्यू घेऊ शकता. तरी स्वतःचं फंक्शन डिफाईन करणं आपण शिकलो, त्याला व्हॅल्यू पण द्यायला शिकलो. आणि मग सगळं एवढं झाल्यावर मला काय आलं पाहिजे? क्लास. क्लास कसा बनवायचा कळलं. क्लासमध्ये काय? क्लासचं नाव स्टुडंट, त्याच्यामध्ये 3 व्हेरिएबल, हे गेट डेटा एक फंक्शन घेतलं. गेट म्हणजे युजर कडनं घेण्यासाठी, डिस्प्ले म्हणजे शो करण्यासाठी, आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा कुठे? मेन मध्ये. सो व्हॉट इज द यूज ऑफ द ऑब्जेक्ट? टू कॉल द मेन, कॉल द फंक्शन. मग हे दोन फंक्शन त्यांनी कॉल केले. बाकी स्कॅनर वगैरे सगळं सेमच आहे. तर इथं काय शिकलो आपण? सगळे कोर जावाची ही सुरुवात आहे.